तुम्हाला गंमत सांगू, रुपाली चाकणकरांना आम्ही कार्यक्रमात बोलवलं होतं. तुम्हाला माहितीये त्यांनी काय आमच्या डिस्कनेक्ट केलंय? त्यांनी असं म्हटलं की या कुटुंबियांशी बोलणं झाल्यानंतर लगेच माझ्याशी बोलायला हवं होतं, माझ्याशी नाही बोलत म्हणून त्यांनी आता थेट रुसवा धरलेला आहे. असं कोण वागतंय? महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुसतात, चॅनलवर रुसतात, रुपाली चाकणकर रुसतात. इकडे काय गंमत चालली आहे? आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांची भूमिका समजून घ्यायला. बाईंचा राग काय का आई वडिलांचं बोलणं झाल्यानंतर मला का नाही बोलू दिलं? एखादं टेक्निकली तुम्हाला जर का आम्ही बोलवतो आणि तुमची प्रतिक्रिया घेतो आणि तुम्ही रुसताय, काय बोला तुम्ही लक्षात घ्या अंजली दमाने आपल्याकडे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा बसलेल्या की ज्या रुसतात, चॅनलवर रुसतात. नाही, आत्ताच्या हे टँट्रम्स आहेत. रुपाली परत चाकणकरांचे टँट्रम्स लक्षात घ्या. त्या चॅनलवर रुसतात का? तर मला का नाही तुम्ही बोलायला घेतलं? कारण त्यांना भीती वाटते की अंजली दमाने हा प्रश्न विचारतील आणि मला कळत नाही की याच्यात रुसण्यासारखं काय आहे. त्यांना मी पूर्ण वेळ दिला असता. त्यांना तुम्हीच नाही, मी परत फोन लावते आणि त्यांना आत्ता जॉईन व्हायला सांगते की पहिलं तर ते जे छोटं बाळ आहे ते कोण माणूस, तो कोण चव्हाण म्हणून आहे, तो घेऊन गेलाय आणि या लोकांना धमकावण्याचा प्रयत्न केला, धमकावण्याचा. आत्ताच्या आत्ता त्या रुपाली चाकणकरांना फोन लावा आणि त्यांना सांगा की आजच्या आज हे बाळ त्याच्या आजी आजोबांकडे पोहोचलं पाहिजे. 9 महिन्याचं छोटं बाळ आहे ते, छोटूस. म्हणजे आता या सगळ्यांना ना खरंच शुद्धीवर येण्याची गरज आहे. आणि मला रुपाली चाकणकरांकडनं ही अपेक्षा खरंच नव्हती की ते असं त्यांना पहिलं बोलू दिलं नाही म्हणून निघून गेल्या. अरे कसला इगो आहे तुम्हाला, कसला इगो? मगाशी हाच जर का प्रकार विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्याचा असता तर रुपाली चाकणकर तिकडे पोहोचणाऱ्या पहिल्या व्यक्ती असत्या आणि ते करायला हरकत नाही. कुणाच्याही बाबतीत घडलं तर जायलाच पाहिजे. पण इथे त्या गेल्यात की नाही मला माहित नाही, मी कसपट्यांना ते विचारणार आहे. पण किमान इकडे कार्यक्रमात तुमची वेळ घेऊन तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे, तुम्हाला कमिट केलेलं की आम्ही तुम्हाला पूर्ण वेळ देऊ. पण रुपाली चाकणकर रुसत असतील, महिला आयोगाची अध्यक्षा का रुसते? एका बाईचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, तिच्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. पण महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांना मला अधिकार नाही घेतलं, हा टँट्रम फार महत्वाचा आहे. पण कधी कधी मेकअप पेक्षा जरा या महत्वाच्या विषयांवरती पण लक्ष द्यायचं असतं, हे या निमित्तानं कळायला जरा जास्त गरजेचं आहे. त्यासाठी सेन्सिटिव्हिटी लागते, राजकारण लागत नाही.